हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत गृहिणींनी दररोज सकाळी अगदी कमी वेळामध्ये कशा पद्धतीनं तयार व्हावं हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आता काय होतं ना, गृहिणी म्हटलं ना की आपण दिवसभर कामामध्येच असतो. गृहिणी आहोत आपण, घरी राहणाऱ्या महिला आहोत आपण, घर सांभाळतो. याचा अर्थ असा नाही की आपण 24 तास सतत कामामध्येच असलं पाहिजे. दिवसभर घरामध्ये आपल्याला भरपूर सगळी कामं असतात. मिस्टर ऑफिसला जातात, मुलं शाळेत जातात, त्यांचं सगळं करायचं असतं. लहान मुलं घरात असतील तर त्यांचं सगळं करायचं असतं आणि याच्यामध्ये ना आपल्याला स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही. आणि मग हळूहळू ना आपली स्किन खराब व्हायला लागते, आपले केस खराब व्हायला लागतात, आपली तब्येतसुद्धा खराब व्हायला लागते. तर यासाठी ना जर आपल्याला व्यवस्थित छान प्रेझेंटेबल राहायचं असेल आणि आपल्याला स्वतःलासुद्धा छान मेंटेन करायचं असेल तर दिवसातून थोडासा सकाळचा वेळ हा स्वतःसाठी काढायचाच काढायचा. आणि त्यासाठी ना आता मी इथं माझं सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत. सकाळी सकाळी तर आपल्याला जास्त वेळ मिळतच नाही. आता माझ्यावरूनच मी उदाहरण देते, कारण सकाळी यांनाही जायचं असतं, विघ्नेशलाही जायचं असतं आणि खूप लवकर जायचं असतं त्यांना. त्यामुळे सकाळी सकाळी या गोष्टी करायला मला मिळत नाही. माझ्या या गोष्टी करते मी 9 साडेनऊ नंतर. तर छानपैकी सकाळी उठल्यानंतर ना पहिला मी फक्त थंड पाण्याने चेहरा वॉश करते आणि त्यानंतर ना बाकीची सगळी कामं करून घेते. आता सगळी कामं आवरल्यानंतर मी व्यवस्थित फ्रेश होते, माझी अंघोळ वगैरे होते आणि अंघोळ झाल्यानंतर ना एक 5 ते 10 मिनटं मी स्वतःला देते. कधी कधी लहान बाळ आहे तर त्याच्यामुळे कधी कधी माझं स्किप पण होऊन जातं. मी ऑनेस्टली जी काय आहे तर ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. असं नाही मी तुम्हाला सांगते म्हणजे मी रोजच फॉलो करते. लहान बाळ आहे त्याच्यामुळं कधी कधी त्याच्या जर गोष्टी काही करायच्या असतील, तो उठला असेल, तो खेळत असेल, त्याच्या काय महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतील तर माझं स्किन केअर कधी कधी मी स्किपसुद्धा करते. पण जनरली मी तुम्हाला सांगेल, तुमच्याकडे जर वेळ असेल आणि तुमच्याकडे जर इतकं काही महत्त्वाचं काम नसेल तर कंटाळा न करता स्वतःसाठी 5 ते 10 मिनटं द्यायचे. तर आता मी सुद्धा ना इथे व्यवस्थित फेसवॉशने चेहरा माझा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता इथं मी सांगेन ना, फेसवॉशसुद्धा डायरेक्ट चेहऱ्यावर अप्लाय करायचं नाही. पहिलं चेहरा व्यवस्थित ओला करून घ्यायचा, त्याच्यानंतर हातावर फेसवॉश व्यवस्थित रब करून त्यानंतर तो चेहऱ्यावर लावायचा. व्यवस्थित सगळीकडे मसाज करायची आणि मग त्यानंतर ना इथे आता मी एकदम मऊ रुमाल वापरायचा चेहरा आपला पुसण्यासाठी. एकदम घासून किंवा खरबडीत टॉवेल जो असेल, कडक कपडा असेल तर तो आपल्या चेहऱ्यासाठी वापरायचा नाही. तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओजमधून तुम्हाला हे सांगत असते. छोट्या छोट्या गोष्टी असतात यासुद्धा आपण फॉलो करायला पाहिजेत. आता त्याच्यानंतर ना चेहरा व्यवस्थित क्लीन झालेला आहे आणि चेहरा व्यवस्थित क्लीन केल्यानंतर ना माझं दररोजचं जे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे तर ते मी अप्लाय करते. मॉइश्चरायझर मी दररोज लावते सकाळी आणि संध्याकाळी फ्रेश झाल्यानंतर, जेणेकरून आपला चेहरा आहे ना तर तो छान व्यवस्थित राहतो, स्किन सॉफ्ट राहते. आता माझी ना ऑइली सेन्सिटिव्ह स्किन आहे तर त्याच्यामुळे थोडा जरी वेळ गेला किंवा काय झालं ना तर चेहऱ्यावर लगेच तेल जमा व्हायला सुरुवात होतं, तेलकट स्किन लगेच व्हायला सुरू होते. तर त्यासाठी ना व्यवस्थित मी सकाळीच स्किनला व्यवस्थित प्रिपेअर करते, तयार करते, जेणेकरून एक दुपारपर्यंत 4 वाजेपर्यंत चेहरा फ्रेश राहील आणि त्यानंतर फ्रेश झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळपर्यंत मला फ्रेश वाटेल. त्यानंतर ना आता इथं सनस्क्रीनसुद्धा अप्लाय करायचं. आता आपण घरी असतो तर दिवसभर घरामध्ये खूप सारी कामं करावी लागतात. गॅसच्या पुढे बऱ्याचदा जेवण वगैरे बनवण्यासाठी उभं राहावं लागतं. तर त्यासाठी सनस्क्रीनसुद्धा कधी स्किप करायचं नाही, जेणेकरून आपली स्किन व्यवस्थित प्रोटेक्ट राहते. तर इथं व्यवस्थित मी थोडंसं सनस्क्रीन घेतलेलं आहे, ते व्यवस्थित चेहऱ्यावर लावले आणि त्यानंतर ना व्यवस्थित हाताने सगळीकडे ते स्प्रेड करून घेते. आता इथे सनस्क्रीन सुद्धा ना मी जास्त क्वांटिटीमध्ये लावत नाही, कारण नंतर ना थोडाफार खूप घाम यायची शक्यता असते आणि त्याच्यामुळे ना मी थोडेच क्वांटिटीमध्ये सनस्क्रीनसुद्धा अप्लाय करते आणि त्यानंतर व्यवस्थित सनस्क्रीन स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन द्यायचं. लगेच एकापाठी एक प्रोसेस करायची नाही, थोडं स्किनला रिलॅक्स होऊन द्यायचं, कारण आपण एक एक गोष्ट स्किनमध्ये अप्लाय करतो तर ती व्यवस्थित एकमेकांमध्ये ब्लेंड झाली पाहिजे. आता त्यानंतर ना मी इथं कॉम्पॅक्ट पावडर आहे तर ती अप्लाय करते. तुमच्याकडं कॉम्पॅक्ट पावडर नसेल ना, कारण काय होतं बऱ्याच महिला आहेत ना, आपण प्रत्येक कॉस्मेटिक विकत घेऊन दररोजच वापरत नाही. साधी पॉन्ड्सची पावडर असेल किंवा लहान बाळाची पावडर असेल ती जरी लावली तरी चालेल. पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर लावू शकता, नसेल तर नाही लावली तरी चालेल. मी सुद्धा कधी कधी पावडर स्किप करते. तर आता मी इथं ना व्यवस्थित पावडर छानपैकी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन अप्लाय केल्यानंतर व्यवस्थित लावून घेते. गळ्याभोवतीसुद्धा व्यवस्थित पावडर लावून घेते, चेहऱ्याला पण व्यवस्थित लावून घेतलेली आहे पावडर. आता सुरुवातीला ही कॉम्पॅक्ट पावडर वगैरे वापरल्यानंतर ना चेहरा व्यवस्थित आपला थोडासा एकदम व्हाईट दिसायला लागतो. पण त्यानंतर थोड्या वेळानं ना ती पावडर व्यवस्थित चेहऱ्यामध्ये मिक्स होते, ब्लेंड होते आणि मग नॉर्मल आपला चेहरा दिसायला लागतो. आता त्यानंतर ना सकाळी सकाळी खूप गडबड असते तर त्यासाठी
मस्तपैकी फक्त मी काजळ लावून घेते, जेणेकरून या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही. खूप 5 ते 10 मिनटात या सगळ्या गोष्टी दररोज केल्या तर आपल्याला सवय होऊन जाते आणि खूप इझी आहेत ह्या गोष्टी, पटकन होऊन जातात. आता इथं काजळ घेतलेलं आहे मी, काजळ व्यवस्थित लावून घेते आणि काजळ लावल्यानंतर ना आपले डोळे एकदम छानपैकी उठून दिसतात आणि काळेभोर दिसायला लागतात. छान अशी शाईन येते डोळ्यांना. त्यानंतर इथं आयब्रोज तुम्ही फील करू शकता. तुमचे जर दाट आणि व्यवस्थित आयब्रोज असतील तर दररोज फील करायची गरज नाही. आता माझे आयब्रोज ना खूप लाईट आहेत आणि त्यातून एका साईडला आयब्रोज जे आहे ते खूपच विरळ आहे, तर त्यासाठी ना मला व्यवस्थित त्याला शेप द्यावा लागतो. तर आयब्रोला व्यवस्थित मी शेप देऊन घेते. त्यानंतर आता इथं मी ओठांना मॉइश्चराईज करून घेते. वॅसलीन लावलेलं आहे, जेणेकरून डायरेक्ट लिपस्टिक जी आहे ती ओठांवर कधी अप्लाय करायची नाही. तर व्यवस्थित पहिले ओठांना मॉइश्चरायझर लावून घ्यायचं, म्हणजे वॅसलीन वगैरे जे काही लिप बाम असेल ते. आणि त्यानंतर ना व्यवस्थित त्याच्यानंतर आपल्याला जी आवडती आपली लिपस्टिक आहे तर ती अप्लाय करायची. तर मी इथं माझी जी रेग्युलरची लॅक्मेची लिपस्टिक आहे तर तीच इथे अप्लाय केलेली आहे. व्यवस्थित छान मी माझं फेस जो आहे तो रेडी केलेला आहे. आणि त्याच्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छानशी टिकली लावायची. मी सुद्धा इथं व्यवस्थित टिकली आता लावून घेतलेली आहे. आता त्यानंतर ना इथे कानातले वगैरे तुमचा ड्रेस वगैरे जसा असेल त्या पद्धतीनं तुम्ही अप्लाय करू शकता. आता मी दररोज तर कानातले घालत नाही, कारण बाळाला दिसल्यानंतर कानातून लगेच ना तो पटकन ओढायला जातो. तर त्यासाठी हे छोटेसे कानातले आता मी घेतलेले आहेत. कधी इच्छा झाली किंवा कधी कधी मूड झाला छानपैकी तर मग मी हे कानातले घालते, जेणेकरून ते त्याला पटकन दिसत नाहीत. तर छानपैकी मी छोटेसे कानातले घातलेले आहेत आणि पटकन एक 5 ते 10 मिनटामध्ये मी रेडी झालेले आहे, जेणेकरून स्किन माझी छान दिसते, चेहरा माझा छान दिसतोय. आणि असं आपण तयार झाल्यानंतर आपल्या स्वतःलाच खूप छान वाटतं, खूप फ्रेश वाटतं. कारण दिवसभर आपण त्याच कामांमध्ये किंवा त्याच अवतारामध्ये असेल ना तर आपल्याला बघूनसुद्धा थोडंसं बोर होऊन जातं. आपल्या स्वतःलासुद्धा खूप पॉझिटिव्ह फील येतं. आपल्याला स्वतः एक खूप चांगले गुड वाईब्स स्वतःला क्रिएट होतात, स्वतःला फील होतात की काहीतरी स्पेशल आहे आणि काहीतरी छान आपल्याला फील होतं आहे. आणि त्यानंतर ना आता इथं व्यवस्थित केससुद्धा विंचरून घ्यायचे, कारण जेव्हा आपण स्वतःचा मेकअप वगैरे करतो किंवा चेहरा वगैरे व्यवस्थित करतो तर त्याच वेळेला केसांनासुद्धा विसरायचं नाही. कारण काय होतं, केस आपण जर विंचरायचे तसेच ठेवले तर मग ते तसेच राहतात आणि केसांमध्ये खूप गुंता वाढतो. आणि तो गुंता काढता काढता केससुद्धा आपले इतके गळायला लागतात ना की एक गोष्ट आपण टाळायला जातो आणि त्याचे खूप सारे परिणाम आपल्याला भोगायला लागतात. तर व्यवस्थित केसांमधला रोजच्या रोज गुंतासुद्धा काढायचा. आता माझे थोडेसे मोठे केस आहेत, त्याच्यामुळं मला रोजच्या रोज गुंता काढावा लागतो, नाही तर मग खूप केसांमध्ये गुंता होतो आणि तो गुंता सोडवता सोडवताना खूप केससुद्धा गळायला लागतात. तर व्यवस्थित इथं मी केस वगैरे विंचरलेत, गुंता वगैरे काढला आणि सिंपल केस मी फक्त वरती बांधलेले आहेत. रेग्युलर तर मी केसांची वेणीच बांधते, कारण केस बाळ ओढतं त्याच्यामुळे. आणि त्यानंतर ना रेग्युलर वेणीच असते किंवा वरती बांधलेले असतात. पण मी आज आता त्याचे पप्पा घरी आहेत, त्याच्यामुळे तो दिवसभर जास्त काही माझ्याकडे नसणार आहे, तर त्यासाठी केस व्यवस्थित रिकामे सोडलेले आहेत थोडा वेळ. तर छानपैकी सकाळी सकाळी मस्त फ्रेश झाले मी. आंघोळ वगैरे झाल्यानंतर असं 5 ते 10 मिनटं स्वतःला दिलेली आहेत आणि छान मी रेडी झालेली आहे. तर अशी रेडी झाल्यानंतर ना मला खूप छान वाटतं, खूप फ्रेश वाटतं आणि दिवस पण माझा खूप चांगला जातो. आणि आपण गृहिणी जर व्यवस्थित घरामध्ये पॉझिटिव्ह राहिलेलं असो किंवा छान असो, प्रेझेंटेबल असो ना, तर घरातल्या लोकांनासुद्धा खूप छान वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात. तर चलो, थँक्यू सो मच, बाय बाय.